सर यांना विनंती करतो आपण आभार मानावे. धन्यवाद सर. योगमाता गायत्री हठयोगी निकम गुरुजी यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी आभार सुरुवात करतो. तत्पूर्वी आपले जे वक्ते होते त्या वक्त्यांपैकी सगळ्यांची जी लेक्चर आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली होती. 3 तास आपण एका जागेवर बसून ऐकू शकतोय, म्हणजे ते घेण्यासारखं सगळं होतं. म्हणजे दोन्ही डॉक्टर साहेब असतील, मॅडम असतील, तर त्यांची लेक्चर अतिशय सुंदर झाली. आणि जो प्रकल्प आहे तो प्रकल्प आम्ही जाऊन बघितलेला आहे. आम्हाला ते बघितल्यानंतर इतकं सुंदर वाटलं होतं. मला वाटतं मी 2 वेळेस तिथे जाऊन आलो प्रकल्पामध्ये. तर त्यावेळेस आणखीन काय बांधकाम माझे आता पण नाही होत आहे. तर अतिशय सुंदर आणि असे निर्जळ ठिकाणी आहे, तिथे काही जास्त गर्दी वगैरे नाही. पण एक वर्षातून 3-4 दिवस राहिला तरी सध्या तरी काही अडचण नाही असा प्रकल्प आहे, सुंदर प्रकल्प आहे. त्यानंतर लागू मॅडमला एक विनंती होती. त्यांनी शिक्षकाच्या बाबतीत जी संघटना आहे तुमची त्या बाबतीत तुम्ही शिक्षकांचं वेतन म्हणजे योग शिक्षकांचं वेतन सुद्धा असं मिळावं अशी तुमची अपेक्षा आहे. तर त्या 12 मागणीमध्ये आणखीन एक मागणी तुम्ही मिसळली किंवा ती मागणीला पहिलं प्राधान्य द्यावं की जे योग शिक्षक आहेत त्यांचा कार्यभार हा आठवड्याचा 30 तासाचा असावा अशा पद्धतीची तुम्ही मागणी करा. आपोआपच ते पूर्ण वेळ होतील आणि आपोआपच त्यांना त्या शिक्षकांचा पगार मिळेल. जोपर्यंत ते पूर्ण वेळ होणार नाही तोपर्यंत आपण किती जरी प्रयत्न केले तरी त्यांना वेतन मिळणार नाही. त्यामुळे पहिली मागणी तुमची ही असली पाहिजे की त्यांना आठवड्यातले 30 तास घड्याळी 30 तास त्यांना कार्यभार कसा मिळवता येईल ह्याच्यासाठी तुम्ही निश्चित प्रयत्न करा मॅडम. आणि तुमच्या प्रयत्नाला 100% त्यावेळेस यश मिळेल. अदरवाईज आपण किती जरी वेळेस मागणी केली पंतप्रधानांपर्यंत तरी पण आपल्याला माहित आहे की वर्कलोड हा बेसिक भाग आहे. तर त्याच्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावा ही आमच्या वतीने तुम्हाला विनंती करतो मी. नमूद केलेलं. ओके ओके धन्यवाद. आपले जानेवारीमध्ये येणार. तुमचा फॉर्म कधी भरला? जूनमध्ये भरला. तुमचं मेमध्ये येणार. नाव काय? सूर्यकांत भोसले. रोई ना रवळगाव. मेमध्ये येणार तुमचं. लिहून काढा. तुम्हाला एक बारकं पुस्तक दिलं आहे का केशरी कलरचं? हां दिली. 3 70 असं नाहीत ती त्यात लिहायचं करून कृती सहित. धन्यवाद मॅडम. ओके आपल्याकडे सुद्धा ही योगशास्त्र योग शिक्षण पदविका ही सरांनी मोठं पुस्तक आहे काम आहे सगळं चालू झालेलं आहे. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये आपले इथले बरेचसे विद्यार्थी सुद्धा सक्सेस झालेले तर त्यांना जॉब लागलेला आहे. बाकीच्या सुद्धा सगळ्या जे साधक आहेत त्यांनी सुद्धा ती पदविका संपादन करावी. MA योग ह्याची सुद्धा आता चालू होणार आहे अभ्यासक्रम आपल्याकडे. तर त्याच्यासाठी सुद्धा ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रवेश घ्यावा. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम होतो. जेथे जेथे आहे त्या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. म्हणून या ठिकाणी आभार मानण्यासाठी उपस्थित आहे. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी मन कसं प्रसन्न होऊन जातं. झाडाच्या हिरव्यागार सावली मन अगदी विसरून जातं.
वाऱ्याच्या अगोदर